दर्यापूर येथे तालुकास्तरीय शेतकरी शेतमजुरांसाठी कार्यशाळेचे आयोजन कापसावरील सेंद्रिय बोंडअळी व्यवस्थापन व कीटकनाशक फवारणी करण्याकरिता घ्यावयाची काळजी या विषयावर शेतकरी बांधवांसाठी कार्यशाळेचे आयोजन दर्यापूर येथे वैभव मंगल कार्यालय येथे संपन्न झाले। या कार्यशाळेला दर्यापूर अंजनगाव विभागाचे आमदार रमेश बुंदिले, प्रभारी तालुका कृषी अधिकारी राजू तराळ तसेच पंचायत समिती कृषी अधिकारी उद्धव बाहेकर, जिल्हा परिषद सदस्य सुनील डिके, पंचायत समिती सभापती राजू कराळे यांची प्रमुख उपस्थिती लाभली। या कार्यशाळेमध्ये कापसावरील सेंद्रिय बोंडअळी व्यवस्थापन व कीटकनाशक फवारणी सुरक्षित वापर या विषयावर शेतकरी बांधवांसाठी कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते। कृषी साहित्य संघटनेच्या वतीने आयोजित केलेला कार्यक्रम, आज या कार्यक्रमाला बहुसंख्य शेतकरी उपस्थित होते आणि शेतकऱ्यांना मार्गदर्शक म्हणून ओमसिंग शेखावतजी आणि अनिलजी ठाकरे सर यांचं मार्गदर्शन आपल्याला लाभलेलं होतं। त्याच्यामध्ये कीटनाशक फवारणी करत असताना घ्यावयाची काळजी, गुलाबी बोंडअळीचं नियोजन या सर्व याची माहिती आपल्या संघटनेच्या वतीनं प्रोग्रामच्या माध्यमातून शेतकऱ्यांना माहिती देण्यात आली। कृषी केंद्र संघटनेच्या वतीने आणि कृषी विभागाच्या सहकार्याने शेतकरी व शेतमजूर यांची कीटकनाशक फवारणी करताना घ्यायची काळजी व कपासी पिकावरील गुलाबी बोंडअळीचे नियंत्रण याबद्दल तालुकास्तरीय प्रशिक्षण आयोजित केलं होतं। दर्यापूर तालुक्यामध्ये बहुतांश 40,000 हेक्टरवर कपाशीची लागवड आहे आणि कुठल्याही शेतकऱ्यांना विषबाधा होऊ नये याकरिता जनजागृती करण्याच्या दृष्टीने आपण हे प्रशिक्षण आयोजित केलं होतं। शेतकऱ्यांना असे आवाहन केले की कीटकनाशक फवारणी करताना सेफ्टी किटचा वापर करावा, पूर्ण कपडे परिधान करावे, कुठल्याही प्रकारचं फवारणी करताना व्यसन किंवा जेवण करू नये, पूर्ण हात स्वच्छ करूनच जेवण करावे आणि विषबाधा झाल्याच्या नंतर त्याची लक्षणं मळमळीने, उलट्या येणे, चक्कर येणे याबद्दल आल्याच्या नंतर कुठल्या प्रकारे प्राथमिक उपाययोजना केल्या पाहिजे याबद्दलचंही मार्गदर्शन करण्यात आलं। डॉक्टर के.डी. ठाकरे, डॉक्टर ओमसिंह शेखावत यांनी शेतकरी मेळाव्यात शेतकऱ्यांना बोंडअळी व कीटकनाशक फवारणी करता घ्यावयाची काळजी यावर मार्गदर्शन केले। बोंडअळीच्या संकटावर मात करण्याकरिता सर्व शेतकरी बांधवांनी याचे गांभीर्य ओळखून वेळीच योग्य त्या उपाययोजना व प्रयत्न करणे आवश्यक असल्याचे मत आमदार रमेश बुंदिले यांनी व्यक्त केले। दर्यापूरवरून व्हीसीएन न्यूज करिता अमोल कंटाले यांचा हा वृत्तांत।